नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक आणि भांडी सेंटर, सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली। खास उन्हाळी धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे। फक्त 999 रुपये मध्ये आधार पे उधार। एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री। मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री। फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री। जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा। एक्सचेंज ऑफर। लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट। यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। एरंडोलीतल्या विहिरीत सापडला कोल्हा। वन विभागाच्या फायका पठाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन। एरंडोली गावात बाळासाहेब पाटील यांच्या विहिरीत एक कोल्हा अडकलेला आढळून आला। विहिरीतील अडचणीच्या जागी हा कोल्हा बसल्यामुळे त्याला बाहेर काढणं वन विभागासाठी मोठं आव्हान ठरलं। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या बंधूच्या विहिरीत काही मुले पोहण्यासाठी उतरली होती। यावेळी विहिरीच्या धपटीखाली कुत्र्यासारखा प्राणी बसलेला असल्याचे त्यांना आढळले। तात्काळ वन विभागाला कळवण्यात आलं। वन विभागाच्या फायका पठाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम विहिरीवर दाखल झाली। कोल्हा अतिशय कोपऱ्यात बसलेला असल्यामुळे थेट पकडणं कठीण होतं। त्यामुळे टीमने पिंजरा लावून त्यात खाण्याचे आमिष ठेवले। सलग 3 दिवस उपाशी असलेला कोल्हा अखेर खाण्याच्या वासाने पिंजऱ्यापर्यंत आला। यानंतर कोल्ह्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आलं। ग्रामस्थांनी वन विभागाच्या या तात्काळ आणि यशस्वी कारवाईचे कौतुक केलं आहे।